नाही बघा, यापूर्वी नाशिक जिल्ह्यातल्या आमच्या शिवभक्तांनी त्या ठिकाणी तो पुतळा हटवला होता। पुन्हा एकदा सांगतो, संभाजी महाराजांनी जे अल्टिमेट दिलेलं आहे आणि काही लोक त्याचा संदर्भ अहिल्याबाई होळकरांच्या पुण्यतिथीच्या याच्यावर लावतात। अजिबात नाही। आमच्यासाठी अहिल्याबाई होळकर ह्या तितक्याच प्रिय आहेत, तितक्याच आदर्श आहेत आणि त्यांचा आदर्श आम्ही सगळे घेतो। त्याचा आणि ह्या गोष्टीचा कुठेही संबंध नाही। जर लागला नाही तर पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याचे सगळे शिवभक्त पूर्ण तयारीनिशी त्या ठिकाणी जातील, त्या ठिकाणचा पुतळा काढतील। हे आमचं अल्टिमेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आहे। कारण नाशिककरांना पुतळा कसा काढायचा याची सगळी गनिमी काव्याची रणनीती माहीत आहे। आम्ही उतळ माथ्याने जाणार आहे, फक्त आम्हाला कोण अडवतं ते पाहिजे। कारण कुत्र्याची जमात, कुत्र्यासाठी कोण आडवं येतं, छत्रपती ही आमची अस्मिता आहे आणि त्या अस्मितेच्या शेजारी असलेले हे वाघ्या कुत्र्याचं काल्पनिक शिल्प त्या ठिकाणून नाशिककर हटवतील। त्याच्यासाठी आमची आजपासून तयारी चालू झालेली आहे। हजारो वाहनांचा ताफा घेऊन आम्ही रायगडाच्या दिशेने जाऊन ते वाघ्या नावाचं काल्पनिक चित्र त्या ठिकाणून हटवणार आणि पुतळा राणी साहेबांची त्या ठिकाणी समाधी जी आहे ती त्या ठिकाणी उभारण्यासाठी आम्ही मागणी करणार। ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रिय नसेल त्यांनी सरळ पाकिस्तानात जाऊन हा वाघ्या कुत्रा घेऊन तिथं राज्य करावं, आमचं काही दुमत नाही। पण इतिहासाला जर कोणी छेडछाड आणि आडवं येत असेल तर त्याला आडवं केल्याशिवाय मराठे शांत बसणार नाही। काय अल्टिमेटम?